बेहदची परम शांती बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. ब्रह्मज्ञान काय असते आणि ब्रह्मज्ञान कोण घेऊ शकतो? बेहदचे बापूजी म्हणतात परम शांती. आज आपण ब्रह्मविद्या, ब्रह्मज्ञान याबद्दल चर्चा करूया की ब्रह्मज्ञान काय असते. ब्रह्मविद्या म्हणजे ब्रह्माबद्दल ज्ञान, म्हणजे ब्रह्मस्वरूपाचे ज्ञान. हे ब्रह्मस्वरूप, ब्रह्म म्हणजे एक परम शक्ती असते ना, जी ब्रह्मांडाचे सृजन करते, त्याला ब्रह्म म्हणतात. ब्रह्म म्हणजे ब्रह्मांडाचा रचनाकार. तर ब्रह्मज्ञान म्हणजे ब्रह्मांड कसे तयार झाले, कुणी निर्माण केले याचे पूर्ण ज्ञान. तर जे ब्रह्मांडाचे ज्ञान पूर्ण देतात, जे पूर्ण ब्रह्मांडाची रचना करण्याचे ज्ञान देतात, ते ब्रह्म पूर्ण ब्रह्मांड बनवतात. सुरुवातीला ते निराकारीतून आकारी झाले, नंतर ब्रह्मा, विष्णू, शंकर यांची रचना झाली. हे सर्व ज्यांनी केले, काही केले, ब्रह्मांड बनवले, 14 लोक बनवले, धरतीच्या वरती 7 लोक आणि धरतीच्या खाली 7 लोक. हे पूर्ण ब्रह्मांडाचे जे आदी, मध्य आणि अंतचे ज्ञान आहे, पूर्ण ब्रह्मांडाचे 100 वर्ष तसेच ब्रह्माच्या 100 वर्षाचे जे ज्ञान आहे त्याला ब्रह्मज्ञान म्हणतात. जे ब्रह्म आणणारे ऋषी असतात त्यांना ब्रह्मर्षी म्हणतात. ते पूर्ण ब्रह्मांडाचे ज्ञान देतात. ब्रह्मर्षी होणे ही काही साधारण गोष्ट नाही. तसेच राजर्षी पण असतात. जे राजे आध्यात्मिक प्रगती करतात ते राजर्षी म्हणून ओळखले जातात. राजर्षी राजा जनक यांच्यासारखे असतात, जे राजा असून सुद्धा ऋषीसारखे जीवन व्यतीत करतात. दुसरे ब्रह्मर्षी पण असतात, महर्षी पण असतात, तसेच देवर्षी पण असतात. देवर्षी जसे नारद मुनी या आपण देवर्षी म्हणतात. पण ब्रह्मांडामध्ये कुठेही क्षणात ये जा करू शकण्याची क्षमता, पूर्ण ब्रह्मांडाचे ज्ञान, जसे की क्षणात कुठे काय घटना घडत आहेत याचे ज्ञान जे सांगू शकत असतील ते देवर्षी असतात. कारण जे ब्रह्मर्षी असतात ते ब्रह्मज्ञान देतात. ब्रह्मर्षीचे काम असते ब्रह्मज्ञान देणे, म्हणजे या ब्रह्मांडाच्या आदी, मध्य आणि अंताचे ज्ञान, की ब्रह्मांड कसे तयार झाले, का तयार झाले, कुणी निर्माण केले, हे ज्ञान ब्रह्मर्षी देतात. याच्यासोबत पूर्ण ब्रह्मांडाचे वर्णन, जसे 14 लोकांचे वर्णन, ब्रह्मांड कसे चालते, देवी देवता कुठे राहतात, मनुष्य, देवता आणि मनुष्य यांच्यामधील अंतर, परमधामाचे वर्णन, हे सगळे ब्रह्मज्ञानामध्ये येते. हे सर्वज्ञ कुणी साधारण आत्मग्रहण करू शकत नाहीत. तसेच कुणी राजर्षी, ब्रह्मर्षी होऊ शकत नाहीत. तसे पाहत मोठमोठे राजा या आधी ब्रह्मांडामध्ये राजर्षी झालेले आहेत, पण ते ज्ञान योगाद्वारे ब्रह्मर्षी यांच्या पदाला कुणी पोचू शकले नाहीत. कारण पूर्ण ब्रह्मांडाचे ज्ञान हे अपरंपार आहे आणि असे ज्ञान असणारे ब्रह्मर्षी हे ज्ञानाचे भंडार आहेत. प्रत्येक ब्रह्मांडामध्ये मन्वंतर असतात आणि प्रत्येक मन्वंतरामध्ये सप्तर्षी ज्ञानदानासाठी येत असतात. असे एक कल्पामध्ये 14 मन्वंतर असतात आणि एक मन्वंतरामध्ये 71 युगांतर असतात. याप्रमाणे प्रत्येक मन्वंतरात वरून 7 ऋषी येत असतात. 7 ऋषी हे 7 तारे असतात, ज्यामध्ये प्रत्येकी एक ब्रह्मांड असते. एक सितारा म्हणजे एक ब्रह्मांड असते. एक ब्रह्मांडामध्ये एक सूर्य असतो. आपण आकाशात जे सप्तर्षी पाहतो ते 7 तारे आहेत. ही 7 ब्रह्मांड आहेत आणि प्रत्येक ब्रह्मांडामध्ये ज्ञान देण्यासाठी सप्तर्षी म्हणजे 7 ऋषी प्रत्येक मन्वंतरामध्ये येतात. तसे पाहता ब्रह्मांडामध्ये वेगवेगळे ऋषी येतात. वेगवेगळ्या समयी वेगवेगळे ऋषी वेगवेगळ्या मन्वंतरात येतात, असे शास्त्रामध्ये वर्णन आहे. हे सर्व ऋषी येतात आणि आपल्या योग्यतेनुसार पृथ्वीवर ज्ञान देतात. मोठमोठ्या डोंगराच्या अंगाखांद्यावर दर्याखोरापर्यंत, गुहांमध्ये म्हणजे स्थूल दुनियेत, मनुसृष्टीमध्ये असे ऋषी आश्रम करून राहतात. अशाच प्रकारे
सूक्ष्म दुनियेत सुद्धा महर लोकामध्ये ऋषी मुनी आश्रम बनवून राहतात. जसे भूलोकाच्या वरती भुवरलोक, स्वर्गलोक आणि स्वर्गलोकाच्या वरती जे महर लोकामध्ये महाऋषी राहतात, जे महाब्रह्मांड म्हणजे गॅलेक्सी आकाशगंगेतून येतात आणि पूर्ण आकाशगंगेचे ज्ञान देतात आणि अनेक आकाशगंगाचे ज्ञान देतात. जशी आपली आकाशगंगा आहे तशा इतर सुद्धा समांतर आकाशगंगा आहेत, ज्या 1,00,000 प्रकाश वर्षाच्या आहेत. असे प्रत्येक आकाशगंगेमध्ये 800 अरब तारे आहेत आणि इतके तारे असतील तर एवढीच ब्रह्मांड सुद्धा असतील ना. आपल्या शास्त्रांमध्ये व्यक्त ब्रह्मांड, अव्यक्त ब्रह्मांड तसेच पूर्ण ब्रह्मांडामध्ये जो अर्धप्रलय, प्रलय, कल्पप्रलय, महाकल्पप्रलय, महाकाल प्रलय पूर्ण गॅलेक्सीमध्ये कशा प्रकारे होतात याची माहिती आहे. अशा प्रकारे अनंत गॅलेक्सी एकत्र येऊन निहारिका तयार होतात आणि या निहारिकांचे ज्ञान वर्णन आपल्या शास्त्रांमध्ये आहे. यावरून अंदाज बांधता येतो की जरूर या निहारिकांमधून कुणी जन्म घेऊन आपल्या पृथ्वीवर आले असतील आणि त्यांनी ही माहिती आपल्या शास्त्रामध्ये लिहून ठेवली आहे. ही निहारिकामध्ये अनेक गॅलेक्सी, महाब्रह्मांड, आकाशगंगा मिळून एक निहारिका तयार होते. आज जे वैज्ञानिक सुपर क्लस्टर ऑफ गॅलेक्सी म्हणतात ती एक निहारिका आहे. एखाद्या आत्मा त्या निहारिकेमधून धर्तीवर येऊन जन्म घेऊन किंवा रोज मारून आपल्याला या सगळ्याची माहिती देतो. याचप्रमाणे अनंत अनंत गॅलेक्सीमध्ये आकाशगंगामधून, महाब्रह्मांडामधून जे आत्मे निघून येतात ते येथे ब्रह्मर्षी म्हणून परब्रह्म परमेश्वर ब्रह्माच्या पलीकडे पारब्रह्म परमेश्वर ब्रह्माचे म्हणजे एक ब्रह्मांडाचे पूर्ण ज्ञान देतात, म्हणजे आदि, मध्य आणि अंतचे ज्ञान देतात. तसेच अशा पारब्रह्म परमेश्वर किंवा अनंत कोटी ब्रह्मांडाचे ज्ञान देतात. कारण या सर्वांनी हे सर्व अनंत कोटी ब्रह्मांडाचे ज्ञान आपल्या सूक्ष्म शरीरामध्ये पाहिलेले आहे. एका गॅलेक्सीमध्ये, आकाशगंगामध्ये अनंत कोटी ब्रह्मांड असतात आणि ब्रह्मर्षी अशा अनंतात गॅलेक्सीमध्ये ज्ञान सुद्धा देतात. म्हणून हे सर्व ज्ञान देणारे ब्रह्मर्षी महर्षी असतात. सर्व महर्षी महर लोकामध्ये राहतात. तिथे जसे आश्रम असतात तसेच धर्तीवर आल्यानंतर ते आश्रम तयार करतात. उंच उंच डोंगर, टेकड्या आणि निर्जन प्रदेश शोधून तिथे आश्रम स्थापन करतात, जेणेकरून त्यांना नकारात्मक आत्मे त्रास देणार नाहीत आणि नंतर तपस्या करण्यासाठी येणाऱ्या 5 तत्वातील आत्म्यांना जे दुसऱ्या ब्रह्मांडातून आलेले आहेत, दुसऱ्या गॅलेक्सीमधून आलेले आहेत, दुसऱ्या युनिव्हर्समधून आलेले आहेत आणि आता मनुष्य बनलेले आहेत, असे तपासून त्यांना ज्ञान योग शिकवला जातो आणि तपस्या करून आणि आपले मूळ ओळखून हे आत्मे मग आपल्याला आपल्या वतनाचे ज्ञान देतात. ते सर्व हे सुद्धा जाणतात की आपल्याला परत जाण्यासाठी काय केले पाहिजे, कुठे कसे सगळे अडकून पडले आहेत. जसे आज सगळे बेहदचे आत्मे अडकून पडले आहेत. आता बेहदच्या आत्म्यांना बेहदच्या परमधामामध्ये जायचे आहे. परमधामाचे पूर्ण ज्ञान कोण देऊ शकतो, तर केवळ बेहदच्या विश्वासाचा निर्माता देऊ शकतो. बेहदच्या आत्म्यांना आणि 33 कोटी देवांना बेहदच्या विश्वाच्या आधी, मध्य आणि अंतचे ज्ञान आवश्यक आहे. बेहदचे आत्मे केवळ या ब्रह्मांडाबद्दलचे ज्ञान सांगत नाही, तर ग्रेट ग्रेट युनिव्हर्स बद्दलचे आणि तिथून आलेल्या 33 कोटी देवी देवतांचे ज्ञान सांगतात, जे इथे अडकून पडले आहेत. याच प्रकारे बाहेरून आलेले जे आत्मे आहेत ते आपल्या ब्रह्मांडामध्ये साधारण मनुष्य होऊन अडकून पडले आहेत. असे बेहदचे आत्मे जे साधारण मनुष्य रूपात आहेत ते हळूहळू या सांसारिक आयुष्याला कंटाळून दुःखी होऊन जातात आणि म्हणूनच ते आत्मे अशा आश्रमात आत्म्याच्या शांतीसाठी जातात. प्रत्येक मन्वंतरामध्ये असे आश्रम
साकारामध्ये मृत्यू लोकामध्ये असतात आणि त्यांच्या परीक्षेतून आत्म्याची स्टेज पाहिली जाते. जर कुणी या परीक्षेत उत्तीर्ण झाले तर त्यांना ब्रह्मज्ञान दिले जाते. ब्रह्मज्ञान म्हणजे पूर्ण ब्रह्मांडाचे ज्ञान, परब्रह्म परमेश्वर यांचे ज्ञान, म्हणजे ब्रह्माच्याही पलीकडे महाब्रह्माचे ज्ञान. महाब्रह्म म्हणजे महाब्रह्मांडाच्या निर्मितीचे ज्ञान, महाब्रह्मांडाचा आदी मध्य आणि अंतचे ज्ञान. महाब्रह्मांड म्हणजे गॅलेक्सी, आकाशगंगा कशी तयार झाली, का तयार झाली, तसेच अनंत कोटी ब्रह्मांड कशी निर्माण करावी लागली आणि अंतसमयी ते सर्व कसे सामावून घेतले जाते. नंतर महाशिव महाकाल बनून अनंत कोटी ब्रह्मांडांना कसे सामावून घेतात ते पूर्ण ज्ञान समजावून सांगतात. आणि परत जेव्हा ब्रह्मांडाचे विसर्जन करायचे असते तेव्हा महाकल्प प्रलय होतो. कल्पप्रलयामध्ये तेव्हा भगवान विष्णू सूर्यामध्ये प्रवेश करून कालाग्नी म्हणजे 12 सूर्याची आग आणि प्रकाश निर्माण करून जेव्हा तीनही लोकांमध्ये आग लावून देतात तेव्हा भूलोक, भुवरलोक, स्वर्गलोक तीनही लोकातील संपूर्ण सृष्टी जळून खाक करून टाकतात. तसेच खाली 7 पाताळ लोक जाळून टाकतात. याच्या खाली 55 करोड नरक लोक आहेत. सर्व काही म्हणजे हे जे जड तत्व त्या सर्वांना जाळून टाकतात. तर वरती महर लोकांमध्ये बसलेल्या आत्म्यांपर्यंत म्हणजे अर्धमहर लोकापर्यंत अग्नितत्वाची पावर जाते. तर मी जाळून टाकले तर ते आपले महर लोकातून सुद्धा वरती निघून जातात. वरती महर लोक 1 करोड योजन लांब आहे तर ते वरती निघून जातात. तेथे जे मोठे मोठे ऋषी ज्ञान देऊ इच्छितात, लोकांचे कल्याण करू इच्छितात, तर त्यांचे आश्रम महर लोकात सुद्धा असतात व धर्तीवर सुद्धा असतात आणि त्यांचे कनेक्शन असते. महर लोकचा सूक्ष्म जगतमध्ये जो आश्रम आहे, नेहमी धर्तीवर जेवढे पण आश्रम आहेत, मी सांगितले आहे ना, अनेक धर्म, मठ, पंथ, संप्रदायाचे जे आत्मे आहेत त्यांचे सर्वांचे कनेक्शन सूक्ष्म जगत मधील लोकांशी आहे. सूक्ष्मवतन मधील लोक धर्तीवर येऊन आश्रम स्थापन करून लोकांना ज्ञान देत असतात. आपापला धर्म, मठ, पंथ, संप्रदायाचे ज्ञान देत असतात आणि त्या आत्म्याचे सूक्ष्म जगात मधील आत्म्याशी कनेक्शन असते. तर असे ब्रह्म, ऋषी, महर्षी येत असतात व ज्ञान देत राहतात. तेच पूर्ण गॅलेक्सीला महागॅलेक्सीज म्हणजे क्लस्टर ऑफ गॅलेक्सीजला निहारिकाचे ज्ञान देत असतात. जेथून आलेले आहेत म्हणून त्यांच्या बुद्धीत ज्ञान आहे. ते तेथे डायरेक्ट 3ही रूपात राहतात. त्यांचे मूळ रूप आपल्या ब्रह्मांडातील परमधामात निराकार रूपात निवास करतात. निराकारीतून ते आकारी रूपात येऊन महर लोकात निवास करतात. काही महर्षी लोक पुन्हा तपलोकात पण तपस्या करत असतात. हे तपलोक महर लोकाच्या वरती जनलोक, तपलोक, सत्यलोक आहे. धरतीच्या वरती 7 लोक आहेत. त्यात चांगले चांगले आत्मे वरील लोकांमध्ये तपस्या करत असतात. जनलोकात पण राहतात, जन सुद्धा राहतात. ते सत्यलोकातील आत्मे सत्य जाणत असतात. तो सत्यलोकावरती नंतर ब्रह्मापुरी, त्यावरती विष्णुपुरी, नंतर शिवपुरी, नंतर परमधाम असतो. धरतीखाली सारे 7 पाताळ लोक असतात. हे पूर्ण ज्ञान ब्रह्मज्ञान मध्ये येते. पूर्ण ब्रह्मज्ञान जे समजण्यास लायक असतात ते ब्रह्मज्ञान ऐकतात व नंतर ब्रह्मऋषी बनत असते. ब्रह्मऋषी सर्वांना बनवत नाही. ते हे विश्वामित्रासारखे मोठमोठे होते. ते विश्वामित्र राज ऋषी होते, राजा होते, राजातून ऋषी बनले, परंतु ब्रह्मऋषी बनले नाही. ब्रह्मऋषी बनण्यासाठी त्यास ब्रह्मज्ञान ऐकण्यासाठी खूप ताकद पाहिजे. पूर्ण ब्रह्मांडाचे ज्ञान समजण्यासाठी ब्रह्मांडाचा आदी म्हणजे सुरुवात, मध्य व अंत
पुढचे ज्ञान समजण्यासाठी खूप मोठी नष्टो मोहाची स्टेज पाहिजे. विषय विकारांनी मोहाने ग्रस्त झालेला नसले पाहिजे. तीनही लोकातील ज्या इंद्र लोकात मोह असतो तो सुद्धा नसला पाहिजे. कारण की इंद्र सुद्धा ब्रह्मज्ञान घेऊ शकत नाही. कारण की त्याला आपल्या एका हुद्द्याचा, पोझिशनचा अहंकार असतो. मी इंद्र आहे, तिन्ही लोकांचा स्वामी आहे, त्रिलोकी नाथ आहे. ते इंद्रलोकवाले व इंद्र सुद्धा ब्रह्मज्ञान घेऊ शकत नाही. जे नम्र असतात, एकदम नष्टो मोहा होतात, खूप तपस्या करून काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकारावर विजय मिळवतात, एकदम नष्टो मोहा बनतात, एकदम तपस्या करत करत विषय विकारांना, वासनांचा त्याग करतात, तेच ब्रह्मज्ञान घेतात व त्यांनाच ब्रह्मज्ञान दिले जाते. तेच ब्रह्मज्ञानी बनतात. थोडासा जरी क्रोध, अहंकार झाला तर तो ब्रह्मज्ञान घेऊ शकत नाही. कारण ही ब्रह्मज्ञान प्राप्त करण्यासाठी खूप मोठी तपस्या व सर्व विषय विकारांपासून मुक्त व्हावे लागते. तेव्हाच ते ज्ञान आत्म्यामध्ये टिकू शकते. ब्रह्मज्ञान तर एका ब्रह्मांडाचे ज्ञान आहे, परंतु पार ब्रह्म परमेश्वराचे ज्ञान म्हणजे अनंत कोटी ब्रह्मांडाचे ज्ञान. ब्रह्मांडाच्या ही पलीकडे राहणारे परमेश्वर महाब्रह्मचे ज्ञान, अनंत कोटी ब्रह्मांडाचे ज्ञान, ते सुद्धा ब्रह्मज्ञानामध्ये समजावले जाते. सारे ब्रह्म ऋषी या ब्रह्मज्ञानामध्ये ते समजावून सांगतात. हे सारे वरील आयामाचे ज्ञान ते समजावत असतात, कारण की ते खूप दूर दूर वरून आलेले असतात. हे सामान्य माणसाला तर मुळीच समजणार नाही. जो मनुष्य स्वतःसाठी जगत असतो, गीतेमध्ये काय म्हटले आहे की जो मनुष्य स्वतःसाठी जगतो तो जनावर मिश्रित आहे. तर जनावराच्या बुद्धीमध्ये ज्ञान येणारच नाही. हे लोक तर भक्ती सुद्धा करणार नाहीत. ब्रह्मज्ञान तर फार मोठी गोष्ट आहे. ब्रह्मज्ञान व ब्रह्म ऋषीची खूप मोठे महत्त्व असते. शेवटी जेव्हा महाकल्प प्रलयात जेव्हा संपूर्ण ब्रह्मांडाचा विनाश होणार असतो, तेव्हा हे ब्रह्म ऋषीचे आत्मे जेथून आले तेथे आपापल्या ब्रह्मांडात ते निघून जातात. तर अशा प्रकारे जे मोठे मोठे आत्मे आकाशगंगेतून दुसऱ्या गॅलेक्सीमधून आलेल्या अशा महान ब्रह्म ऋषींचा महाकाल प्रलयामध्ये सुद्धा विनाश होत नाही. या ब्रह्म ऋषीचे आत्मे अतिशय पॉवरफुल असतात. जर समजा ह्या ब्रह्म ऋषीचे आत्मे खूप चांगले असतील तर ते कमीत कमी 16 ते 20 कलेचे आत्मे असतात. ते साधारण आत्मे नसतात. जसे ब्रह्मांडात 1 कलेचे आत्मे असतात, महाब्रह्मांडात 8 ते 12 कलेचे असतात. तर युनिव्हर्स व परमब्रह्मांडात 16 ते 20 कलेचे असतात. तर 16 ते 20 कलेचे आत्मे चांगले आत्मे येत असतात. आकाशगंगेत व आकाशगंगेतून फिरत फिरत नंतर ब्रह्मांडात येतात. आता ब्रह्मांडात येऊन जेव्हा ब्रह्मज्ञान देतात तर वरील पूर्ण ज्ञान देतात. ब्रह्मांड, महाब्रह्मांड, परम महाब्रह्मांडाचे ज्ञान, शिव, महाशिव, परम महाशिवचे ज्ञान, विष्णू, महाविष्णू, परम महाविष्णूचे ज्ञान, ब्रह्म, महाब्रह्म हे संपूर्ण ज्ञान देतात. त्रिदेवाचे ज्ञान हे सर्व काही ज्ञान देतात. ते महागणेशाचे पण ज्ञान देतात. हे जे पुराणात ज्ञान आहे हे सारे ज्ञान येथे तर काही सुद्धा नाही. पुराणात जे ज्ञान आहे, वेद उपनिषदात जे ज्ञान आहे ते तर अंश मात्र ज्ञान आहे. जे हिंदू सनातन धर्माचे, जो मी सनातन धर्मावर सुद्धा व्हिडिओ बनवला आहे, कितीतरी पुराण आहे, ते नेहमी राहत असते. तसे ब्रह्मज्ञान सुद्धा नेहमी राहत असते, लुप्त होत नाही. तर ब्रह्मज्ञानी अविनाशी आत्मे असतात, ज्याचा विनाश होत नसतो. महाकल्प प्रलयात, महाकाल प्रलयात सुद्धा त्या आत्म्यांचा विनाश होत नाही. महाकाल प्रलयात महाशिव महाकाल बनून या 10-12 कलेच्या आत्म्यांना आपल्यामध्ये सामावून घेत असतो. परंतु ते आत्मे तर 16-20 कलेचे असतात. तर ते युनिव्हर्समध्ये निघून जातात. म्हणूनच असे आत्मे 16-20 कलेचे आत्मेच ब्रह्मज्ञान देऊ शकतात. साधारण आत्मे ब्रह्मज्ञान देऊ शकत नाही. म्हणून सारे आत्मे
ब्रह्मज्ञानी बनू शकत नाही. म्हणून ब्रह्मज्ञानी बनणे काही साधारण गोष्ट नाही. म्हणून ब्रह्मज्ञानी, ब्रह्मज्ञान, ब्रह्मविद्या, ब्रह्मऋषी हे सारे ढोबळपणे समजावले आहे. तसे सखोलपणे समजावून सांगायला गेले तर खूप खूप मोठे ज्ञान आहे. ब्रह्मऋषी करता तर हे खूप मोठे ज्ञान आहे. परम शांती या व्हिडिओच्या ओरिजिनल व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे आणि या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. यामुळे असे ज्ञानवर्धक नवनवीन व्हिडिओ करण्याची आम्हाला प्रेरणा मिळते. बेहदची परम शांती. बेहद की परम शांति सोचो, बोलो परम शांति. Join us daily for live meditation, 10 p.m. to 11 p.m. on YouTube Live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us anand@paramshanti.org. Like, share, subscribe. Join today. बेहद की परम शांति सोचो.